सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. भारत धर्मशाळा नाही, बांगलादेश, श्रीलंका निर्वासितांना आश्रय द्यायचा नाही. सध्या बांगलादेश सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने निर्वासितांबाबत एक ठाम आणि थेट मत मांडले. एका याचिकेमध्ये श्रीलंकेतील तामिळ नागरिकाने भारतात राहण्याची परवानगी मागितली होती, कारण त्याला म्हणे श्रीलंकेत जीवाला धोका आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि विनोद चंद्रन यांच्या खंडपीठानं सुनावणी घेतली. याचिकाकर्ता व्हिसावर भारतात आला होता आणि तो मागील 3 वर्षांपासून भारतात आहे. त्याच्या वकिलाने सांगितलं की त्याला भारतात राहू द्या, कारण तो निर्वासित आहे आणि त्याचं देशात परतणं धोकादायक आहे. पण कोर्टाने हे स्पष्टपणे नाकारलं आणि जोरदार टिप्पणी केली. न्यायालय म्हणालं की भारत एखादी धर्मशाळा नाही की सगळ्या जगभरातील निर्वासितांना इथं आश्रय द्यावा. भारताचं स्वतःचं लोकसंख्येचं ओझं आहे. 140 कोटी लोक विविध अडचणींना तोंड देत आहेत. अशा वेळी सगळ्या जगभरातून जे कोणी म्हणतील की आम्हाला आपल्या देशात धोका आहे, त्यांनी भारतात यावं आणि राहावं, असं कसं शक्य आहे? तुमचा जीव जर तुमच्या देशात धोक्यात असेल तर त्यावर भारत काय करणार? दुसऱ्या देशात जा, पण तुम्हाला भारतात राहायचा अधिकार नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलंय. सध्या हे प्रकरण एका व्यक्तीचं असलं तरी याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होणार आहे. अशा वेळी सर्वोच्च न्यायालयाची ही टिप्पणी सरकारसाठी आणि सुरक्षेसाठी एक महत्त्वाचा आधार ठरू शकते. तर यावर तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.